मराठा आंदोलनावर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरुद्धच्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे। आंदोलकांकडून आदेशाचं पालन झालं की नाही उद्या सांगा। मुंबई हायकोर्टाने सरकारला या सूचना केल्या आहेत। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा अशा सूचना देखील कोर्टाने दिल्या आहेत। मरीन ड्राइव्ह परिसरातूनही आंदोलकांना हटवण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकार आता नेमकं काय करतंय बघावं लागेल। या संदर्भात कायद्याचे जाणकार सिद्धार्थ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। उल्लंघन हे अटींचं शर्तींचं होणारच, हे तर सगळेच ग्राह्य धरतील, म्हणजे कोर्टाला पण ते माहीत असेल। शेवटी कोर्ट काय म्हणतोय आणि कोर्टाने जर काय ताशेरे ओढले किंवा काही ऑब्झर्वेशन केले किंवा काही डायरेक्शन दिले राज्य सरकारला आणि पोलिसांना, मग त्याची अंमलबजावणी राज्य सरकार आणि पोलिसांना करावी लागेल। पण तुर्तास तरी आंदोलकांची बाजू जर तुम्हाला म्हणावी लागली ती राज्य सरकारलाच मांडावी लागणार कोर्टासमोर, कारण राज्य सरकारने पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे आंदोलनासाठी। तर काय व्हायलेशन झालं तर त्याची जबाबदारी ही पोलिसांची आणि राज्य सरकारची आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। तर शुभम, कोर्टाने दक्षिण मुंबईतून आंदोलकांना बाहेर काढण्याच्या सूचना राज्य सरकारला दिलेल्या आहेत। आता राज्य सरकार यावर कसं ऍक्ट करणार? आपण बघू शकतो याचिका जी आहे ती करण्यात आली होती, त्यानंतर 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ सुनावणी ही झाली आहे आणि आता मात्र जे आहे कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे आणि अशामध्येच त्यांनी प्रमुख मुद्दे कोर्टाने जे आहेत ते आदेशाच्या वाचनामध्ये दिलेले आहेत। त्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त लोकांना आणू नयेत ही आयोजकांची जबाबदारी होती। हे सर्वात पहिले आदेश जे आहे ते त्यांनी काढलं होतं। त्यामुळे कुठेतरी आता सरकार कशा पद्धतीने या गोष्टीवर अंमलबजावणी करणार, कोर्टाचं म्हणणं ऐकणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सोबतच कोर्टाकडून अनेक आदेश जे आहेत त्याचं वाचन झालेलं आहे की आमरण उपोषणाबद्दल परवानगी जी आहे ती दिली नव्हती। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी होती, त्यानंतर परवानगी नव्हती। खरं तर आझाद मैदान हे संध्याकाळी 6 वाजता पहिल्या दिवशीच त्यांनी खाली करायला हवं होतं। आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी कोणाचाही वावर होऊ नये अशा पद्धतीने देखील त्यांनी वक्तव्य जे आहे कोर्टामध्ये ते करण्यात आलेलं आहे। सोबतच परवानगीची प्रत जी आहे ती पुन्हा एकदा कोर्टाने जी आहे ती वकिलांकडे मागितली होती। नियमांचे उल्लंघन झाल्याची नोटीस ही देण्यासाठी जे आहे जरांगे पाटील यांच्याकडे वकील गेले होते, पण मात्र ती त्यांनी स्वीकारली नाही। अशा पद्धतीने आता जे आहे कोर्टाकडून आदेशांचं वाचन सध्या सुरू आहे, अजून देखील वाचन सुरू आहे। अपडेट जे आहेत ते अजून आपल्या समोर येताना दिसून येत आहेत। सौरभ, शुभम, धन्यवाद या माहितीसाठी। मरीन ड्राइव्ह परिसरातून सुद्धा आंदोलकांना हटवण्याच्या सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा असं कोर्टाने म्हटलंय आणि उद्या दुपारी 3 वाजता मराठा आंदोलनावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आज देखील सुनावणी पार पडली। जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती, त्याबद्दल उद्या पुन्हा सुनावणी आहे।